हॅलो नमस्कार, मी ज्योती SJ स्वाद रेसिपीजमध्ये आपले खूप मनापासून स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत पॉपलेट फ्राय. आजची ही रेसिपी बनवण्यासाठी मी खूप खुश आहे, कारण दिवसांपासून मला ही रेसिपी दाखवायची होती, पण आमच्याकडे फिश अवेलेबलच नव्हते. आज लकीली पॉपलेट मिळालेला आहे, तर आज आपण पॉपलेट फ्रायची रेसिपी बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले इथे आपण हे पॉपलेट क्लीन करून घेणार आहोत. याचे जे हे शेपटी आणि हे आहे इथले पंख हे आपल्याला काढून घ्यायचे, तर ते क्लीन करून आतली घाण सगळी आपल्याला साफ करून घ्यायची आहे, ते करून घेऊया. आता इथे मी पॉपलेट स्वच्छ धुवून घेतलेला आहे. इथे कट मारून याच्या आतमध्ये असलेली सगळी घाण काढून घेतलेली आहे आणि छान 2 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. आता याला आपल्याला चिरा मारून त्याला मॅरिनेशनसाठी मसाला लावायचा आहे. तर मसाला बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागते ते साहित्य दाखवते. इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, आलं, लसूण आणि मिरची. आता हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि मग याची पेस्ट आपल्याला पॉपलेटला लावून घ्यायची आहे. तर आपण आधी पेस्ट बनवून घेऊया. आता इथे मी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरचं वाटून घेतलेलं आहे आणि पॉपलेटला चिरा पण मारून घेतलेला आहे. दोन्ही साईडनी आपण याला चिरा मारलेला आहे. तर आता याला आपल्याला मसाला लावायचा आहे. तर मी इथे आधी मसाला तयार करून घेते. अर्धा चमचा हळद, मिरची पावडर आहे, तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला किती तिखट हवं आहे किंवा कमी तिखट खात असाल तर तसं कमी तिखट घाला. मीठ चवीपुरतं. तिखट मीठ आपल्याला सांभाळून घालायचं आहे, कारण आपण याच्यानंतर जे वरून कोटिंग करणार आहोत त्याला रव्याचं, तर आपण त्याच्यामध्ये सुद्धा तिखट मीठ घालणार आहे. त्यामुळं आता घालताना आपल्याला माशासाठी लागेल एवढंच प्रमाणात आपल्याला तिखट मीठ घालून घ्यायचं आहे. आता मी लिंबू पिळून घेणार आहे. याच्यामध्ये मी लिंबू पिळून घेतलेला आहे. थोडं तेल घालून घेते आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करूया. गरज वाटली तर एखाद दुसरा चमचा पाणी घाला, नाहीतर हे असंच मिक्स करून आपल्याला हा मसाला पॉपलेटला लावून घ्यायचा आहे. आता इथे बघू शकता आपला मसाला तयार आहे. हा मी सगळ्या पॉपलेटला लावून घेते. मसाला आतपर्यंत जायला पाहिजे. या ज्या चिरा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा व्यवस्थित मसाला आतपर्यंत लागला पाहिजे, म्हणजे मीठ तिखट सगळं पॉपलेटला आतपर्यंत व्यवस्थित लागतं. हे जे आपण इथे चीर मारून घेतली होती त्याच्यामध्ये सुद्धा थोडा मसाला आपल्याला असा लावून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला हे सगळ्या पॉपलेटला मसाला हा लावून थोड्या वेळासाठी मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे. वेळ असेल जास्त वेळ ठेवलं तरी चालेल, नसेल तर एक 5-10 मिनटं तरी ठेवा, म्हणजे तिखट मीठ छान मुरलं जातं. आता मी हे सगळ्या पॉपलेटला लावून घेते. आता हा फिशला मसाला लावून झालेला आहे. मी एक 10 मिनटासाठी याला असंच मॅरिनेट होण्यासाठी झाकून ठेवते आहे. 10 मिनटानंतर आपण तळायला घेऊया. आता इथे आपले मासे छान मॅरिनेट झालेले आहेत. मी एक अर्धा तास त्याला मॅरिनेट करून ठेवलं होतं. आता आपण त्याच्यासाठी वरती जे कोटिंग करायचं आहे तो मसाला बनवून घेऊया. इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ ॲड करणार आहे. 3 टेबलस्पून मी तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे. मीठ आपण माशांना मीठ लावलेलं होतं, मीठ मसाला, त्यामुळे आता याच्यामध्ये आपल्याला हे पिठापुरतंच आपल्याला फक्त मीठ घालायचं आहे. माशांसाठी आपण ऑलरेडी लावलेलं आहे. तिखट मीठ हळद सगळंच आपल्याला फक्त पिठासाठी घ्यायचं आहे. हे जे आपण इथे आता मसाला तयार करतो आहे त्याच्यासाठी. तर तिखट परत एकदा सांगेन, तुमच्या आवडीप्रमाणे घ्याल, तुम्हाला कितपत तिखट आवडतं. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला मॅरिनेट केलेला मासा याच्यामध्ये कोट करून घ्यायचा आहे. आता मी मासा याला कोट करणार आहे. हे केलेला मसाला रेडी केलेला आपण व्यवस्थित दोन्ही बाजू आपल्याला
छान असं कोट करून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा असलेली मसाला जाळून घ्या, नाहीतर मग तेलामध्ये तो करपणार. आता इथे मी तेल गरम करून ठेवलं होतं. आता हा मासा मी मीडियम आचेवरती याला फ्राय करून घेणार आहे. आपण आता याला पलटी करून घेऊया. बघू शकता मस्त असं याला मसाला कोट झालेला आहे पूर्ण. या ज्या चिरा आहेत ते आतपर्यंत व्यवस्थित मासा शिजला जावा म्हणून मी त्याच्यावरती असं तेल घालून घेते आहे, म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित मासा शिजेल. आता मी दुसरी बाजू पण पलटी करून घेतलेली आहे. बघू शकता मसाला बघा कसा मस्त असा त्याला छान लागला आहे, कोट झाला आहे व्यवस्थित. हा मासा शिजायला जास्त वेळ लागत नाही, खूप पटकन बनतो. असं माशावर तेल घालत राहिला ना की मासा आतमधून व्यवस्थित छान शिजला जातो, कच्चा राहत नाही. आता खाण्यासाठी रेडी आहे आपला पॉपलेट फ्राय. तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते. चला तर मग खाण्यासाठी रेडी आहे मस्त असा चमचमीत झणझणीत पॉपलेट फ्राय. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.